पोयनाडचा पावसाली बाजार दोन्ही 100ला. सुकवलेली मुशी कशी? कांद्यांचा भाव काय आहे काका? शेंगा बघा कसल्या आहेत. हे तोतापुरी आहेत आंबे आणि हे नीलम प्रकार आहे आंब्यांचा. ताईजवळ भेंड्यांसाठी गर्दी पडलेली आहे. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात पोयनाडचा पावसाली बाजार. आणि आपण वर्षातून 2 वेळा येत असतो पण उन्हाळ्यामध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये जे जे काय भेटते ते मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दाखवत असते. आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पोयनाड मार्केटमध्ये पावसाळ्यामध्ये काय काय मिळत असते तेच. आणि जी आता माझ्या पाठीमागं बॅकग्राऊंडला सर्व जे एरिया बघताय तुम्ही, जर उन्हाळ्यामध्ये येते तर यो पूर्ण एरिया आहे ना सुक्या मच्छीने भरलेला असतो. बघा पाठी पूर्ण एरिया हा सुक्या मच्छीने भरलेला असतो उन्हाळ्यामध्ये. हे मांदेली कशा आहे मावशी? मांदेली 100चा यो वाटा लावलेला आहेस. 100चा लावलेला. यो पण 100चाच ना? दोन्ही 100ला आहे बघा. दोन्ही 100ला मावशीने लावलेले आहेत. किती 100ला? अख्खा वाटा 100ला लावला. आणि कोलिम हा 100चा वाटा. आणि ये 50चा लावलेला आहे. ओके. आणि यो कुठला मासा आहे आई? खारवलेलं मासा धोमी. ओके बघा. आणि बोंबील कसं लावलं? वाटा 200ला. आणि वाकट्या 100चा वाटा बघा. सर्व लावलेला आहे. यो कुठला मासा आहे? शिंगाला आहे. कसा आहे? नाही कसा आहे यो? एकाचं 100 बघा. 100ला आहे. आणि मुशी आहे काही सुकवलेली मुशी कशी? 100चा वाटा लावलेला आहे बघा. आंबार 200 रुपये घे. जवळा 100 रुपये. माकल्या 100. खारे 100. निरुळ 100. ते पण खारे 100. अख्खा वाटा लावलेला आहे ना? अख्खा वाटा. त्याच्या पण 100. तो पण 100ला. तो 50ला. आणि आहे नाव काय तुझा? कुसुंबाना. कुठली आहे तू? अलिबागची. अलिबागची आहे. अलिबाग कोलीवाडा का कुठला? बंदरावर राहतो. कोलीवाड्यामध्ये बंदरावर राहतो. आहे आपल्या समोर सर्व. आणि भाव सांगितला. पाऊस पण आलाय. कांद्यांचा भाव काय आहे काका? कांदे 25 रुपये. आणि बटाटे 25चा लावलेला आहे. ओके बघा. पावसाली मार्केट बघूया अजून काय काय. काका लसूण कसा आहे? यो 140. 150. 100. ओके. आणि अजून इकडं बघा सर्व सामान पण भेटतंय. अशा पुड्या बांधलेल्या आहेत कडधान्याच्या. बघूया. पाऊस नेमकाच आलाय धंद्याच्या टायमिंगला. काही बटाट्यांचा भाव कसा आहे? 100ला 3. साईज पण बघा 100ला 3. आणि कांदा 100ला 4. ओके. 100ला 4 किलो ना? ओके. भाजी मार्केट. अरे बोलो एक काम करा. भाज्या आहेत इथं स्टॉलवरती दादाच्या. गाजर 50 रुपये किलो. भेंडी 60 रुपये किलो. बीट 50 रुपये किलो. काकडी 50 रुपये किलो. कारला 80 रुपये किलो. 100 रुपये किलो. 80 रुपये किलो. 100. ही पण 100 रुपये किलो. मिरच्या पण 30 रुपये पाव. 50ला अर्धा. मटर 50 पाव. 40. शेंगा बघा कसल्या आहेत दादा. शेंगा कशा येतस? 80 रुपयाला 1 किलो. ओके. 80 रुपयाला 1 किलो आहे बघा. बाहेर पण लांब लचक असं मार्केट भरतंय. हा मार्केट आहे मेन आतमध्ये, ज्याच्यातून आपण आता बाहेर आलो. आणि आता बाहेर आल्यानंतर आहे बघा इथं बरेच आंबाडा वगैरे आहेत. अरे आंबाडा कसं दिलं? 100 रुपये. 100 रुपये. आणि हे आपलं आवला 5 रुपये. 5 रुपये वाटा. ओके. हे बघा
म्हणजे वाटी तेच वाटा वाटी एकच. आणि हे काय काय आहे इकडं? भाजं कसं आहे ते? भाजं कसं? 20 रुपये भाजं आहे. ओके. आणि लिंबू आहेत ना? लिंबू 50 रुपयाचे 6 आहेत. साईज बघा किती मोठी मोठी आहे ती. हे बघा सगळे आहेत. हो. आणि वेलची केली आहेत नाही? वेलची केली कशी? 50 रुपये डझन. हे मुला 20ला 3. आणि भेंडी 30 रुपये पाव 50ला अर्धा. बघा असं सर्व ताई वगैरे. आणि पाऊस येते मधीत नाच बघा. चला मोठा मार्केट असतो पोयनाडचा. भाजा कसा आहे? 30ला 2 आहेत. ओके. दुधी कसं? दुधी कसं ताई? 20 रुपये एक. 20. बाजार फिरतोय आणि पाऊस काय मला फिरून देत नाही आहे. आणि आता घरून कॉलसुद्धा आलता की आपल्या गावात सुद्धा भरपूर पाऊस पडते आणि इकडं पण लागलाय पाऊस. मगासपासून इकडे शेडमध्येच उभा आहे. पण काय कराल, पावसाचे दिवस आहेत आणि आपण पावसाळी मार्केट एक्सप्लोर करायला आलो आहे तर पाऊस तर पाहिजेच ना. पण एवढा नको बोलू, जरा ब्रेक घे. सगळं काय चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवता आल्या पाहिजे. बराच आपण एक्सप्लोर केला आतापर्यंत. जे जे मेन भाव दाखवायचे होते ते दाखवलं आहे. आता बघूया काय कसं काय. आणि टायमिंग महत्त्वाचं आहे. टायमिंग कसं काय आताचा समजत नाही, कारण का अजूनपर्यंत बरीच दुकानं आहेत ती लागलेली नाही. आत्ता लागतं आहे. तो बघा आता समोरचा आपला हे बघा एक जो समोरचा आहे तो अजून दादा लावतोय. आता जवळपास 10:30 वाजून गेले असतील. टायमिंग तुम्हाला एकदा फायनल सांगते कसा काय आहे ते इकडचा. कारण का मध्ये तर मला रस्त्यात एक भेटलेला ना दादा, तो सांगते दुपारी मी जाणार आहे पोयनाड मार्केटला. तर मी बोललो पोयनाड मार्केटला दुपारी? तर बोलते हो पोयनाड दुपारी मार्केट भरते. तर बघूया कसा काय आहे ते काय ते बघूया. आणि आता आपण आलो आहे जिथं कडधान्य असतात. आपल्यासमोर काका आहेत. काका नाव काय? नवनीत चौरकर. मी काय म्हणतोय मार्केटचं टायमिंग कसं असतं? अजूनपर्यंत मी बघतोय काय मार्केट लागलेलं नाही, अजून लागतोय. संध्याकाळपर्यंत लागतो म्हणजे सध्या. हां म्हणजे आरामात लागते काय? म्हणजे लवकर येऊन फायदा नाही, थोडा उशिरा चालेला बरं. काय साधारण टाइम द्याल तुम्ही? 3च्या नंतर गर्दी होती. 3च्या नंतर गर्दी म्हणजे संध्याकाळी आलेला बेस्ट असं. आता काकांकडे बऱ्याच प्रकारचे कडधान्य आहेत आणि मसाला वगैरे पण आहेत ना काका? बघा तर त्यांच्या सर्व वस्तूंचे भाव विचारूया आपण काका. 100 रुपये किलो बासमती, 120 रुपये किलो आहे, 140 वाला आहे, 120 वाला आहे, 140 वाला आहे आणि 120 वाला आहे. ओके. नंतर वाल कसं? वाल आहे 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. खोबरा 400 रुपये किलो आहे. 400 रुपये किलो आहे खोबरा. ओके. आणि शेंगदाणे? शेंगदाणे 120 रुपये. 120 रुपये. नंतर पोहा? 60 रुपये. 60 रुपये. चवली? चवळी 160. नंतर मूग डाळ 120, तूर डाळ 120, वाटाणा 120 आहे. हे बारीक आहेत काय? नाही, दोन्ही सारखंच आहे. दोन्ही सारखेच आहेत काय? आणि साखर? साखर 45, चणा 100, वाल डाळ 160, मसूर डाळ 100. ही मटकी 160 वाली आहे, ती दुसरी 120 वाली आहे. मसूर 100 रुपये किलो आहे. 150 रुपये किलो काबुली आहे. पावटा आहे 100 रुपये किलो आहे. 100 रुपये किलो चण्याची डाळ आहे. मसाला 70 पाव आहे म्हणजे 240 रुपये किलो आहे. हां. हळद 60 पाव 220 रुपये किलो. साबुदाणा 100 रुपये किलो आहे. उडीद डाळ 120 रुपये किलो आहे. हां. चणा 100 रुपये किलो आहे. चणा 100 रुपये किलो. आणि ओके ना. आणि काका जो तुम्ही भाव सांगितला त्याच्यात म्हणजे घ्यायला आले समज तर कमी जास्त होतंय ना? होते थोडाफार कमी किंवा थोडाफार एक्स्ट्रा टाकताय तुम्ही ना? ओके. बघा चांगली माहिती दिली काकाने. काकांचा शॉप आहे जो मार्केटमध्ये बघा पाटी मार्केट जिथं सुकी मच्छी भरते त्याच्या समोरच इथंच काका असं आहे तुमचा फिक्स जागा आहे नाही तुमची? काका आहे. धन्यवाद काका, चांगली माहिती दिली त्याबद्दल. आई हे भाज्या कसा लावलं? आणि हे काय आहे? वांग्यांचा माड लावाला. ओके. कसं लावलं? 20 रुपये जोडी. आणि मिरच्यांची? 10 रुपये जोडी. सफेद वांगे. सफेद वांगे. हां बघा 20 रुपये जोडी. आणि हे पण मिरच्यांचंच आहेत ना? यांचं आहे बघा. आणि सगळी हे कसं
ते 30 पाव 50 ला अर्धा. 30 पाव 50 ला. काकडी काकडी 30 पाव 50 ला अर्धा. शिराळी 30 पाव 50 ला अर्धा. 30 पाव 50 ला अर्धा सगळं. आणि यो दुधाच आहे ना? उद्या 20 रुपये घ्या. 20 रुपये. एकच राहिलं. नाही नाही. आणि हे 30 पाव 50 ला अर्धा. 30 पाव 50 ला अर्धा. बघा सर्व आई ताई सहित अशा बसलेल्या असतात तिकडे. बघा जवळपास सर्वांचा रेट सेमच असते. 1 किलो आंबे घ्या. नंबरला 2 मार्केट बघा सगळ्या गल्ल्या गुच्छात मार्केट घुसलेला आहे तो. आई आहे कसं 60 रुपये किलो आहे. 60 रुपये किलो आहे. दादा हे लिंब कसे 20 ला 4 आणि 20 ला 5, 20 ला 6 आणि 10 ला 4. ओके बघा दादा आहे लिंबांचा स्टॉल आहे समोरून. साईज प्रमाणे तो तर रस्ते सगळं. खारी ठोस बटर साखरेवाला खारी वगैरे सर्व काय भेटे. बटरांची साईज प्रमाणे अख्खा दुकानच आहे काकांच्या. काका कसा लावलाय साधारण भाव कसा आहे? 35 आहे 40 आहे. ओके. हे साखरेचा हे खारी 40 पाव आहे. साखरेवाली खारी 40 आणि बटर 40 पाव 70 आधा. 40 रुपये पाव. चहापत्ती कशी आहे ती 10 रुपयाला 1, 20 ला 3. आणि हे मिरच्या आहेत काय? मिरच्या आहेत. आणि हे वांगा कसा? हे घरी जाऊन लावायचा काय? घरी जाऊन लावायचा. ही मखमाली आहे. मखमाली कशी आहे? झेंडू 20 रुपये. आणि हे आबोली आहे बघा. आबोली कशी? आबोलीचं झाड 10 रुपये. हे घरी जाऊन लावायचं काय? हे बघा. कुठून काका? कुठून तुम्ही? कुठून? कोयनाडचेच आहेत. म्हणजे भाजी खायला पण नेऊ शकतो आणि जर तुम्हाला लावायची इच्छा असली तरी लावायला पण नेऊ शकतो. सर्व असं जुडी वगैरे लावून ठेवलेलं आहे. मेथी कशी? 20 ला 8. 20 ला 8 जुड्या. 20 ला 8 जुड्या. ओके बघा. आणि पालेभाजी बरीच बघायला भेटली आईकडं. आई हा कुठले आहे? माठ. नंतर मुला. माठ कसा? 20 ला 4 देतो. आणि मुला हा 4च. आणि हे लावाला काय? हे लावाला मिरची. ही फुलांची काय? फुलांची झाड आहेत ती. कशी आहे ती फुलांची? 20 ला 10 रुपये जुडी. आणि मिरच्या पण 10 रुपये जुडी. ओके बघा. हे बघा हे तोतापुरी आहेत आंबे. आणि हे नीलम प्रकार आहे आंब्यांचा. कसा आहे तोतापुरी? कसा आहे? 100 ला 1.5 किलो. 100 ला 1.5 किलो. आणि नीलम 100 ला किलो. असं आहे बघा. मस्त आहे. आणि वास एकदम मस्त सुटलेला आहे. चांगले गोड आहेत ना. आणि बघा सर्व पावटे वर्ग सगळं फुगत घातलेले आहेत. नाही कसं आहे? हे कसं लावलाय? 30 पाव. आणि हिरवे वाटाणे आणि पावटे 40 रुपये पाव. आणि हे मोठे चणे 30 रुपयाने. वाटाणे ओके 30. सर्व काय आहे इकडं. अवजार कसा आहे ते? तो किसा आहे? किती रुपयाला आहे तो? 350 रुपयाला. आणि नंतर यो 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 250 रुपयाला. 500 ला. ओके. अच्छा अवजार पण आहेत बघा. अवजार पण भेटतात. लालीची पाणी कसे आहेत? 20 रुपये जोडी. किती येतात एके जोडीला? 4 येतात. ओके. किती वाजेपर्यंत असता तुम्ही?
संध्याकाळी 7 वाजता आणि येता कितीला? 8 वाजता येतात सकाळी आणि ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असताय. आणि मार्केट साधारण भरते किती वाजता? आज पाऊस आहे म्हणून थोडी कमी आहेत ना लोक. नाव काय ताई तुमचं? योजना पाटील. कुठून? हशिवऱ्याच्या आहात? ओके, हशिवऱ्या. तोंडली कशी आहेत? 30 पाव 50 ला अर्धा. आणि अजून ओके बघा सगळ्या प्रकारचं आहेत. ताईजवळ भेंड्यांसाठी गर्दी पडलेली आहे. ताजी आहेत बघा. कशी लावले ताई? 30 पाव. 30 रुपये पाव 50. 30 रुपये पाव 50 ला अर्धा. गर्दी पडले. आई हे काय? घरची लिंब आहेत बघा. अरे हेल्मेट बिलमेटचे पाय मला काय करताच येत नाही पण लिंब मस्त लिंब. कशी आहेत आई? गावठी लिंब आहेत एकदम. गावठी लिंब आहे. 30 रुपयाची 4 लावली. ओके. आणि ही जुडी कशी लावले? 20 ला 3 लावली. ओके. आहेत सगळ्या. तर कसा वाटला व्लॉग? सर्व काय पावसाळ्यामध्ये पोयनाड मार्केटमध्ये काय काय भेटते, काय काय नाही भेटत ते दाखवण्याचा प्रयत्न केला. वेळ दुपारनंतर आले तर बेस्ट आहे, कारण का आता सध्या अजून दुकानं लागत आहेत. चला आता. आणि आज पावसाचे दिवस दिलेले आहेत. पावसाळी मार्केट तुम्हाला असाच बघायला भेटेल. म्हणजे याच्यात जास्त प्रमाणात सुकी मच्छी भेटत नाही बघायला. आणि उन्हाळ्यात जेव्हा येत आहे तुम्ही सकाळी 5 वाजल्यापासून सुकी मच्छी आणि भरपूर मार्केट बघायला भेटते. आणि आत्ताचं पावसाळी मार्केटमध्ये तुम्हाला असाच म्हणजे नॉर्मल स्लो सर्व चालते. आणि पाऊस असते, कस्टमरसुद्धा आरामात येत आहेत, काय घाई गडबड नाही. असंच तुम्हाला मार्केट बघायला भेटेल जसं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.